हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर ईशिनची स्कूल आता सुरू झालेली आहे. क्रिसमसच्या सुट्ट्या होत्या, तर काल त्याची ट्रिप केलेली होती आणि आजपासून स्कूल सुरू झालेली आहे. सकाळी सकाळी बाहेर थंडी वाटत आहे. आज ईशिन सायकल घेऊन जात आहे स्कूलला. इवांशी अजूनपर्यंत झोपलेलीच आहे. हॅलो फ्रेंड्स, तर मुलांच्या आता क्रिसमसच्या सुट्ट्या संपलेल्या आहे आणि स्कूल सुरू झालेली आहे. अशा वेळेस प्रत्येक मम्मीला हाच विचार येतो की मुलांना आज टिफिनवरती काय द्यायचं. तर आज मी तुमच्यासोबत हप्त्याभराच्या 6 भाज्यांची रेसिपी शेअर करणार आहे. कारण रविवारी तर मुलांना सुट्टीच असते, तर म्हणून 6च रेसिपी शेअर करणार आहे, ज्या की भाज्या झटपट बनतात आणि आपल्या घरी सर्व साहित्य अवेलेबल असतेच, त्यामधूनच आपण भाज्या बनवणार आहोत. तर चला आज तुमच्यासोबत भाज्यांची रेसिपी शेअर करणार आहे. तर कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं, यामध्ये मी राई टाकलेली आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही जिरं पण टाकू शकता. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला, 2 हिरवी मिरची टाकलेली, हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता यामध्ये 1 टमाटर टाकून घेतलेला आहे. जोपर्यंत टमाटर छान सॉफ्ट होत नाही तोपर्यंत पकू द्यायचं आहे. तर टमाटर छान सॉफ्ट झालेलं आहे, तर अशा प्रकारे स्पूनने स्मॅश करून घ्यायचं. आता याच्यामध्ये 2 मी पोटॅटो टाकलेले आहेत बारीक चिरलेले आणि पत्तागोबी टाकत आहे बारीक चिरलेली. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आणि कमी फ्लेमवरतीच हे छान पकू द्यायचं. तर हे बघा, छान आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर थोडं तुम्ही पाणी पण टाकू शकता. गॅसची फ्लेम आता मी बंद केल्यानंतर इथे कोथिंबीर टाकलेली आहे. चपाती बनवून घेत आहे. तर चपाती अशा प्रकारे लाटून घेतलेली, वरून तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि वरून मी इथे टाकत आहे पालक बारीक चिरलेली, थोडंसं तिखट टाकत आहे आणि मीठ टाकत आहे. आता याचा आपण असा रोल बनवून घेऊया. कधी कधी होतं ना, मुलांना भाजी वगैरे आवडली नाही, तर अशातनं जर तुम्ही चपाती द्याल तर ही चपाती अशी पण खायला खूप छान वाटते. तर अशा प्रकारे तुम्ही मुलांना देऊ शकता. तर हे मी मधातनं कट केलेलं आणि आता अशा प्रकारे आपण रोल करून लाटून घेऊया. आणि फ्रेंड्स, जेव्हा पण तुम्ही टिफिन बनवता तर कुठली पण भाजी बनवायची असली टिफिनसाठी, तर ऑइलचं प्रमाण हे खूप कमीच टाकायचं. कारण काय होतं ना, जास्त आपण ऑइल टाकलं तर टिफिनमधून ऑइल बाहेर निघतं आणि त्याच्यामुळे चपाती पण खराब होतं आणि त्यामुळे मुलं मग खायला पाहत नाही. तर शक्यतो ऑइलचा वापर कमीच करायचा. दोन्ही बाजूने छान पकू द्यायचं आणि तेल किंवा तूप लावून घ्यायचं. तर हे बघा, आपली चपाती तयार झालेली आहे. भाजी थंड झाल्यानंतरच टिफिनमध्ये भरायचं आणि चपातीसुद्धा. तर हे बघा, झटपट असं आपला टिफिन तयार झालेलं आहे. तर नेक्स्ट भाजी बनवूया. आता पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं, यामध्ये मी अर्धा चम्मच राई टाकलेला आहे आणि सौंफ टाकलेला आहे अर्धा चम्मच. तुम्हाला वाटलं तर तुम्ही जिऱ्याचा पण वापर करू शकता. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे, 2 ते 3 टाकून घ्यायचं. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकलेलं आणि मटार टाकलेलं. मटार छान आधी पकू द्यायचं. त्यानंतर हळद आणि मीठ टाकून घ्यायचं. गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची. इथे मी टाकलेलं आहे उकळलेला आलू. तर आलू आधीच बॉईल करून ठेवलेलं होतं मी आणि छान मिक्स करून घेतलेलं. आणि हे बघा, आपली भाजी झटपट बनवून तयार झालेली आहे. वरून मी टाकलेलं आहे कोथिंबीर. तर आता इथे चपाती लाटून घेत आहे. तर मी इथे थोडंसं तूप लावून घेतलेलं आणि आता अशी त्रिकोणी चपाती बनवून घेत आहे. अशा प्रकारे जर आपण चपाती बनवली ना फ्रेंड्स, तर हे खूप सॉफ्ट राहते. कारण आतमधून सुद्धा तूप किंवा ऑइल लावलेलं असते, त्यामुळे लवकरही कडक होत नाही. तर हे बघा, अशा प्रकारे मी लाटून घेतलेलं आहे आणि आता हे तव्यावरती दोन्ही साईडनी छान पकू द्यायची. मुलाला आज मी वाटाणे आणि आलूची भाजी दिलेली. तर हे बघा, छान चपाती दोन्ही साईडनी पकवून घ्यायची आणि वरून मस्त तूप लावून घेतलेलं आहे. तर आपली चपाती तयार झालेली आहे आणि अशा प्रकारे भाजी आणि पोळी थंड झाल्यानंतर टिफिनमध्ये पॅक करून घ्यायचं. कधीही गरम गरम टिफिनमध्ये पॅक नाही करायचं. तर आता नेक्स्ट भाजी बनवूया. तर थोडंसं तेल घेतलेलं,
त्याच्यामध्ये मी शिमला मिरची कट करून टाकलेली आहे. तर शिमला मिरची बारीक कट करायची. त्यानंतर आलू टाकलेला आहे. तर आलू पण हा कच्चाच आलू आहे. आलू टाकल्यानंतर लगेच मीठ टाकून घ्यायचं आणि इथे मी सुकी मिरची टाकलेली आहे. जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स पण टाकू शकता. त्यानंतर शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकलेला. थोडंसं हळद टाकून पाणी टाकून घ्यायचं, कारण इथे आपण टमाटरचा वापर केलेला नाही आहे. त्याच्यामुळे थोडं पाणी टाकून हे पकू द्यायचं. जर आपण पाणी टाकू नये तर भाजी जळू शकते. तर त्याच्यामुळे थोडं मी पाणी टाकलेलं आहे आणि हे झाकून ठेवलेलं. गॅसची फ्लेम ही मी कमीच ठेवलेली आहे आणि हिची बघा मस्ती. तर आता भाजी बघून घेऊ. तर आपली भाजी छान पकलेली आहे, कारण आलू बारीक बारीक कट केलेले होते. तुम्हाला जेव्हा पण झटपट भाजी कुठलीही बनवायची असेल तर ती भाजीने एकदम बारीक कट करायची, म्हणजे लवकर पकून जाते. गॅसची फ्लेम बंद करून मी इथे कोथिंबीर टाकलेली आहे. त्यानंतर आता चपाती बनवत आहे. तर अशा प्रकारे चपाती लाटून घेतलेली आणि ऑइल लावून घेतलेलं. त्यानंतर इथे मी कोथिंबीर टाकत आहे. थोडंसं तिखट आणि मीठ टाकून घ्यायचं. तर जेव्हा मी मीठ टाकलेलं तर त्याचा व्हिडिओ शूट झालेला नाही आणि अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या चपात्यासुद्धा बनवू शकता, ज्याच्यामुळे आपली चपातीसुद्धा खूप हेल्दी होईल. कुठली पण हिरवी भाजी असली तर ती भाजी तुम्ही चपातीमध्ये ॲड करू शकता. मेथी ॲड करू शकता. काहीच जरी नसलं तर कोथिंबीर तुम्ही ॲड करू शकता. ते पण नसलं तर थोडंसं तिखट किंवा मीठ पण टाकलं तरी चपाती खूप छान वाटते. तर वरून छान तेल किंवा तूप लावून चपाती शेकून घेतलेली आणि थंड झाल्यानंतर टिफिनमध्ये भरून घ्यायचं. चल. तर चला फ्रेंड्स, नेक्स्ट भाजी बनवूया. तर इथे मी थोडंसं तेल टाकलेलं. यामध्ये एक कांदा टाकलेला, त्यानंतर हिरवी मिरची टाकलेली, थोडंसं हळद आणि मीठ टाकलेलं. त्यानंतर एक टमाटर टाकलेला आहे. टमाटर छान सॉफ्ट होऊ द्यायचा आणि हा बघा मस्त असा टमाटर सॉफ्ट झालेला आहे. आता याच्यामध्ये मी टाकलेला आहे आलू. तर आलू आपला कच्चाच आहे. तर आलू बारीक बारीक कट करून घेतलेला. त्यानंतर मी इथे टाकलेला आहे पालक. आता हे छान मिक्स करून पकू द्यायचं आणि झटपट अशी आपली ही भाजी बनवून तयार होते. थंड झाल्यानंतर टिफिनमध्ये भरून घ्यायचं. तर ह्या सर्व भाज्या फ्रेंड्स खूप लवकरात लवकर बनतात. तुम्हाला जर सकाळी कधी वेळ झाला तर तुम्ही अशा प्रकारे भाज्या बनवू शकता. त्यानंतर तेलामध्ये मी टाकलेलं राई आणि कांदा, त्यानंतर अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलेली, 1 चम्मच तिखट, थोडीशी हळद आणि मीठ टाकलेलं. आता हे सर्व छान मिक्स करून घेतलेलं. त्यानंतर एक बारीक चिरलेला टमाटर टाकलेला. टमाटर छान सॉफ्ट होऊ द्यायचा. तर इथे मी हे सर्व देसी टमाटर यूज करत असल्यामुळे हे लवकरच सॉफ्ट होऊन जातात. त्याच्यानंतर इथे मी टाकलेलं गोबी एकदम बारीक कट करून आणि आता मी इथे पावटे टाकत आहे, ज्याला की पोपटीच्या शेंगा पण म्हणतात. तर हे बघा पोपटीचे दाणे, विदर्भ साईडनी ह्याला पोपट म्हणतात. तर पोपटीचे दाणे टाकत आहे मी अर्धा वाटी. त्यानंतर पालक टाकत आहे. आता यामधलं जर कुठलं इन्ग्रेडियंट्स नसला तरी काही प्रॉब्लेम नाही. जसं प्रत्येकाकडे आता पावटा तर नसला तरी त्याऐवजी तुम्ही वाटाणे टाकू शकता. म्हणजे दाणे वगैरे भाजीमध्ये असलं ना तर मुलांना ते खूप आवडतात. तर त्याच्यामुळे मी यामध्ये पावटे टाकलेलं. त्यानंतर छान मिक्स करून घेतलेलं आणि भाजी पकल्यानंतर कोथिंबीर टाकून घेतलेली. थंड झाल्यानंतर टिफिनमध्ये पॅक करून घेतलेलं. तर हे बघा आपलं मस्त असं झटपट टिफिन तयार झालेलं आहे. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आणि राई टाकलेली, एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आणि 2 हिरवी मिरची टाकलेली आहे. या मिरच्या तिखट बिलकुल नाही आहे, त्याच्यामुळे मी 2 टाकलेला. इथे थोडी हळद आणि मीठ टाकून घेतलेलं, छान परतून घ्यायचं. इथे मी 2 टमाटर टाकलेले आहे आणि इथे टाकत आहे मी मटार. तर छान आता हे टमाटर सॉफ्ट होतपर्यंत पकू द्यायचं आहे आणि टमाटर सॉफ्ट झाले की गॅसची फ्लेम बंद करून घ्यायचं. तर मी स्पूनने असं मॅश करून घेतलेलं, म्हणजे टेस्ट छान येतो. आणि वरून कोथिंबीर टाकलेली. तर आपली टमाटर आणि मटारची भाजी तयार झालेली आहे. तर या सर्व भाज्या फ्रेंड्स खूप झटपट बनतात, तर नक्की ट्राय कराल.
नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया नेक्स्ट हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.